ना, सकाळ सकाळी होऊ शकतं. नाही शेठजी, आम्ही दोघे बी निघून जाऊ. आणि तुम्ही असं विचार करा की 2 कर्मचाऱ्यांना काढून तुम्हासनी तुमचं पोरग परत भेटतो आहे. हे बघ भीम. नाही शेठजी, आम्ही ठीक आहोत. आम्ही काही ना काही करूच शकतो. भीम, हे तू काय म्हणतोयस? आनंद दादा, उदरनिर्वाहाच्या लोभापायी जर नातं खराब होत असेल तर हे बरोबर नाही आहे. धन्यवाद. चल आनंद दादा. बघितलंस, सोडून गेले ना ते. आता तर तू आनंदी आहेस ना. झालं तुझं समाधान. आता कर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम. माझ्याशी नडणार काय? बाप घर सोडून निघून गेला आणि आई मेली. आता भटका दारोदारी. भीम, हातातलं काम पण गेलं या. घरात पैका बी नाहीयेत. आता काय करायचं? आनंद दादा, शोधलं तर काही ना काही काम मिळेलच. आणि तोपर्यंत बाबांवर विश्वास ठेव. शेठजी, महाराजनं आपल्यासाठी काय काय नाही केलं. आज जर त्यासनी पैक पाहिजे असेल तर आपल्याला काही ना काही उपाय करावा लागेल ना. अरे तर मग करा ना. महाराज काय फक्त माझ्या एकट्याचे आहेत का? अहो टपाल मास्तर, होय, टपाल मधून आमचे बी काही पैका आलेत का? अरे तुझा पोरगा मनी ऑर्डर करणार नाही. विसरलाय तो तुला. शहरामध्ये जाऊन मुलं बापाला विसरत्यात. तो काय रामजी थोडा आहे? काल घर सोडून गेला, आज पैक पाठवलं. हे थांब रे. राम राम. अरे खाली उतर. काय झालं? काय बोललास? रामजीने पैसे पाठवले? हा, केस तर द्यायला चाललोय. तर मग एक काम कर तू. देऊच नको. हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? शेठजी, शेठजी, हे चुकीचं काम आहे. शेठजी, असं करू नका. नाही नाही शेठजी. आला मोठा शहाणा. आणि बाळा दादा बी तर आहे ना, त्याला बी काही ना काही पैक मिळतीलच. आणि तोपर्यंत आपल्याला बी काही ना काही काम मिळेल. शेठजी, शेठजी. बाळा, मी दुकानावर गेलो होतो तर समजलं तुम्ही घरी आहेत. हे बघा शेठजी, मला पैक्याची लय गरज आहे. तुम्ही काही पैक दिलं असतं तर बरं होईल. एवढं पैक नाही आहे की तुला आगाऊ रक्कम देऊ शकू. कोणता कार्यक्रम असता तर नक्की मदत केली असती तुझी. तुला कामावर यायचं असेल तर ये, नाही तर राहिलं मग. बाजा वाजवणारे कमी नाही आहे. शेठजी, हे सरकारी खात्यातनं आलेलं पैक आहे. मला सरकारला उत्तर द्यावं लागणार. सरकारला पण माहिती आहे की रस्त्यावरून चालताना दरोडा पडू शकतो. पण हे तर चुकीचं आहे ना. चूक बरोबर सोड. जा आणि जिथे भीमराव भेटला त्याला सांग की मी पैसे घेऊन येत होतो, रस्त्यात दरोडेखोरांनी लुटलं. अहो, पण तुम्हाला माझं बोलणं समजत का नाहीये? माझी नोकरी जाईल, मला जेल होईल. नोकरी तेव्हा जाईल ना जेव्हा तो भीमराव सरकारकडे तक्रार करेल. बस भीमरावच्या समोर फक्त रडून रडून सांग की दरोडेखोरांपाशी शस्त्र होते, पैसे दिले नसते तर त्यांनी जीवानी मारून टाकलं असतं. आणि माझ्यावर विश्वास ठेव, भीमराव कोणाला काहीही सांगणार नाही. शेठजी, तुम्ही बरोबर बोलताय. याच्यावर कुणी कसा काय विश्वास ठेवल? आता बरोबर आहे. आता याला लुटल्यासारखं वाटतंय. चांगलं नाटक करशील होय. दागिना आहे तो दुसऱ्या कोणासने कसं काय देऊ शकते? अरे ही तुमची नवी आई आहे. नाही आता, ही माझी आई नाही आहे. काय बी हरकत नाही. या समध्या गोष्टींचं दुःख तर
आयुष्यभर राहील, पण म्या शिकणार. आई नेहमी याच गोष्टीमुळे दुःखी राहायची की ती शिकू शकली नाही, पण म्या शिकणार. आत्या, ताई, आज स्वयंपाकघरात काय बी नाही आहे. काय बी नाही म्हणजे म्या चुलीकडे साफ करत होते तेव्हा बघितलं घरात धान्य काय बी नाही आहे, फक्त थोडीशी बटाटी आणि मिरची आहे. ताई, आत्या, आपण स्वयंपाक कसा करायचा? आमच्याकडे पैका बी नाही की काहीतरी विकत आणू ना. वय पर बाळादादा बोलला की तो पैक्याचा काहीतरी बंदोबस्त करेल. पैका नाही मिळाले आत्या. पर बाळा, तू तर बोलला होता ना की मालकाकडून थोडं पैका आणशील म्हणून. वय पर त्यांनी असं सांगितलं की जो पातूर कार्यक्रम सुरू नाही होत तो पातूर ते पैके नाही देऊ शकत. बाळा दादा, तू दुःखी नको होऊस. भीमला बी अंदाजा असेल की घरात खाण्यासाठी काय बी नाही, त्यानं काहीतरी व्यवस्था केलीच असणार. वय बाळा दादा, आणि भीमचे मालक बी चांगले आहेत ना, त्यांनी आधी बी आपल्याला मदत केली होती. ते आता बी काही ना काहीतरी करतीलच. आम्ही काम सोडून दिलंय. काय? कारण आत्या, आमच्या परिस्थितीत शेटजीच्या पोरांना राहणं जास्त महत्वाचं होतं. आत्या, भीमने त्या शेठजीच्या आगाऊ मुलासाठी नोकरी सोडून दिली, म्हणजे तो या निमित्ताने तरी सुधरून जाईल. तुम्हाला वाटत असेल की मी इथे काम करावं तर या दोघांना इथून काढून टाका. आम्ही दोघे बी निघून जाऊ, आणि तुम्ही असा विचार करा का 2 कर्मचाऱ्यांना काढून तुम्हाच ते तुमचं पोरगा परत भेटतोय. तू समध्या जगाची जबाबदारी घेतली आहेस का? भीम्या हे नाही म्हणत आहे की तू आमच्यासाठी पैका कमवून आण, पर घरची परिस्थिती तुला ठाव आहे ना. ज्ञानी आणि महान बनण्याच्या नादात तू नोकरी सोडलीस. पण मला हेच बरोबर वाटलं बाळा दादा, आणि असं नाहीये की मला कुटुंबाची काळजी नाही आहे, पण मग एक काळजी मिटवण्यासाठी आपण ते तर नाही करू शकत ना जे मनाला पटत नाही. काय बोलू नगस, इथं घरामध्ये काही बी खायला नाही आणि तू प्रवचन देतोय. बाळादादा, तुम्हाला जर भीमचं म्हणणं नाही समजत आहे तर मग नका समजून घेऊ, पण हे असे प्रवचन सारखे शब्द बोलून भीमच्या विचारांचा अपमान तर नका करू. भीमराव, 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 काय झालं? आणि तुमच्या बरोबर हे कोणी केलं? रामजीनं तुमच्यासाठी मनी ऑर्डर पाठवलं होतं, पण रस्त्यात काही लुटारू भेटले आणि समद पैक लुटलं. कसे मास्तर आहेत तुम्ही? तुम्हाला पैका सांभाळता येत नाही काय? आताच टपालात जाऊन तुमची तक्रार करतो, मग पोलीसच ठरवतील की तुमच्याकडनं पैका चोरी झाले की तुम्ही स्वतःसाठी ठेवले. तक्रार करू नका. तक्रार केली तर माझी नोकरी चालली जाईल, मला जेलमध्ये जावं नाही, लागेल. आम्ही तसंच करणार. आताच तक्रार करतो. थांब दादा, नग जाऊस. जेव्हा कोणाची नोकरी जाते ना तेव्हा लय वाईट वाटतं, आणि जसं आपण तरसत आहोत तसं यांना बी तरस होईल ना. भीम, तुला समजत नाही का? लोक पैक्यासाठी काय बी करतात. तेच तर बाळा दादा, जसं आपण पैशांसाठी विश्वास ठेवत नाही आहोत आणि बाबांच्या वयाचा माणूस सांगतोय का त्यांनी पैसे घेतले नाही म्हणून, उलट त्यांच्याकडनं पैक लुटले आहेत आणि आपण विश्वास ठेवत नाही हा. तर मग काय पुरावा आहे की हे खरं बोलताय? जर आपण विश्वास करायचा प्रयत्न केला तर विश्वास ठेवू शकतो, आणि जर एकदा कुणाचे पैसे लुटले गेले तर आयुष्य तर संपत नाही ना. ऐका, महाराजासने खजिना गावला हाय, तर ते पैका देणार हाय समध्यासने. चला भावांनो, लवकर चला. लय विचित्र गोष्ट आहे, कुणाला असंच खजिना मिळतो तर कुणाचं कष्टानं कमवलेलं पैक लुटलं जातात. टपाल मास्तर, तुम्ही जा आता. आम्ही आधीपासूनच लय तरसत आहोत आणि आमच्यामुळे तुम्हासने तरस नको व्हायला.
बस भीमरावच्या समोर फक्त रडून रडून सांग, भीमराव कोणाला काहीही सांगणार नाही. खरंच भीमराव, अरे तू मानव नाही महामानव आहे. देवाच्या कृपेनं तू लई मान झाला पाहिजे की जगभरातल्या लुटारूंनी बी तुला लुटलं तर तू रिकामा झाला नाही पाहिजे. नेहमी तुझ्या सद्गुणांनी भरलेलं राहा. अरे शांत रहा. अरे तुम्ही चिंता करू नका, प्रत्येकासनी पैका मिळेल. काय मिळेल तुम्हासनी हे समज करून? पोरं उपाशी मरत आहेत हा, आणि तुम्ही इथं उगाच भांडण करत आहे. आम्ही देवाने पाठवलेले दूत आहोत, म्हणूनच तुम्हा सर्वांच्या कल्याणाचंच काम करतो. परंतु दुःख होतंय की तुम्ही त्या देवाचा जराही विचार सुद्धा करत नाही. समजलं का महाराज काय म्हणतात ते? समजण्यापेक्षा जास्त आस्था मजबूत करावी लागणार आहे. एवढी मजबूत की देवाच्या रक्षणासाठी, त्याच्याशी जोडलेल्या धर्माच्या रक्षणासाठी जीव सुद्धा देता आला पाहिजे. आणि गरज पडलीच तर जीव घेताही आला पाहिजे. म्हणूनच आम्ही अशी अपेक्षा करतो की पुढे धर्माच्या रणभूमीत जर युद्ध झालंच तर त्याला थांबवण्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुमच्यापैकी कुणीही येणार नाही. माफ करा महाराज, पुढल्या वेळेला नाही थांबवणार. काका, काय धान्य देतं का उधार? मी तुम्हाला पैका नंतर देतो. हे बघ, तुला आधी पण सांगितलं आहे, उधार तसं बी देणार नव्हतो आणि आता तर अजिबात देणार नाही, कारण तुझा बाप पण निघून गेला तुम्हा समद्यासनी सोडून. पर म्या आहे ना, म्या काय बी करून तुमचे पैका देईन. घरी समदे उपाशी आहे, काहीतरी द्या ना. नाही नाही, तुला काय र, उद्या त्या भीमरावाला घेऊन इथं येऊन उपोषणाला बसशील आणि ज्ञान वेगळं देशील की गरिबांना अन्न मिळायला पाहिजे. चल जा पुढं, चल निघ. कुठून कुठून येतात सकाळी समदा धंदा खराब करायला. कुणीतरी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. कुणीतरी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. अमसनी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. बघा बघा देवाची कृपा. आपण देवासनी मानलं, धर्म मानला, म्हणून आपल्यासनी खजिन्याचे पैका मिळालं. आणि या भीमरावच्या कुटुंबातल्या लोकांनी नाही मानलं तर ते दारूदारी फिरत आहे. महाराज एकदम बरोबर म्हणत होते की आपल्याला त्यांची परतकेळी साथ दिली पाहिजे. कुणीतरी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. कुणीतरी काम द्या, अमसनी पैका पाहिजे. कुणीतरी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. कुणीतरी काम द्या, पैका पाहिजे, तमसनी गरज आहे. ए भीम, इकडे ये. एक काम आहे, करतोस का? वय सांगा की काय काम आहे? हे बघ, असं आहे, तुला याचा लय अनुभव असत. तुझा भाऊ 2 वेळा घरातून निघून गेला होता. आता तुझा बाप सुद्धा निघून गेला. असं तू काय करतोस? हे समजा निघून जाते.
माझी सासू मला लई त्रास देते, तिला बी घरातनं पळवून लाव ना. मस्करी करताय आमच्या परिस्थितीची. जेव्हा माणूस त्याच्या प्रमाणाच्या बाहेर विचार करतो ना, तेव्हा मस्करीच होते त्याची. हे बघ, अजून काय नाही बिघडले. जा आणि जाऊन महाराजांचे पाय पकड. देव तुझं भलं करेल. आता जा इथून. सासू आईवानीच असते, मग त्यासनी काढायचं नाही, संग ठेवण्याचा विचार करा, तर समजा आपोआप ठीक होईल बघा. कारण जर आपल्या घरून जेव्हा कोणी निघून जात, तेव्हा समजा घरच मोडतं. आणि असंच आमच्या वाणी रस्त्यावर दारोदारी भटकायला लागतात. काय रे, आम्हाला या गावातून बाहेर काढण्याची भाषा करत होतास ना, आणि आता पूर्ण गावात स्वतःच नुसता फिरतोय, काम शोधतोय. महाराज, शोधत तर तुम्ही बी आहात ना. तुम्ही तुमच्यासाठी भक्त शोधताय, जे डोळे बंद करून तुमचा जय जयकार करतील. तसं एक कार्य आहे आमच्याकडे. देवघराच्या परिसराबाहेर तुम्ही झाडू मारा, साफसफाई करा, आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पगार देऊ. अरे, तुला वाटत असेल त्यापेक्षा जास्त. पण तुम्ही असा विचार का करताय? कारण लोकांमध्ये हा संदेश गेला पाहिजे की तुमची आस्था देवात आहे. पण देवाच्या घराच्या परिसराबाहेरच का? मी त्यांचं समजा घर साफ करतो आणि देवाची बी साफसफाई करीन, म्हणजे लोकांचा अजून विश्वास बसेल का तुमच्या देवामध्ये माझी आस्था आहे. नाही, तुम्ही देवघरात जाण्याच्या लायकीचे नाही आहात. मग मला बी तसं वाटत नाही का तुम्ही किंवा तुमची लोक त्या लायकीचे आहेत. का मला त्यासनी हे सांगावं लागेल का माझी आस्था कशात आहे आणि कशात आस्था नाही आहे. आणि आस्था निर्माण करण्यासाठी जवळ घ्यावं लागतं. दूर ठेवून घाबरवल्यानं आस्था नाही, फक्त राग निर्माण होतो, उदासीनता निर्माण होते. म्हणूनच आम्हासनी तुमच्या देवासंग जोडू नका, ज्यासनी तुम्ही स्वतःचा हत्यार बनवला आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही जात पात स्पृश्य अस्पृश्य भेदभाव आणि पाप भ्रष्टाचाराचा व्यवसाय करतात. आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. आमच्या आयुष्याच्या प्रवासात एका गावात आम्ही काही दिवस घालवले होते. तिथे एक नदी होती आणि पावसाळ्याच्या दिवसात तिथे खूप पाणी यायचं नदीला, आणि पाण्याचा प्रवाहही खूप जास्त असायचा. त्याच काळामध्ये तिथे एक शेठ यायचा, खूप श्रीमंत, आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवायला यायचा. स्पर्धा लावायचा तो, आणि जो कुणी त्या प्रवाहाच्या विरोधात पोहत जाईल त्याला बक्षीस ठेवायचा 200 स्वर्णमुद्रा. खूप मूर्ख पोहणारे शेठच्या बक्षिसाला भुलून त्या पाण्याच्या प्रवाहात बुडून मरून जायचे. जेव्हा आम्ही तुला बघतो ना, तेव्हा आम्हाला त्या मूर्ख पोहणाऱ्यांचीच आठवण होते, जे त्या शेठच्या बक्षिसाला भुलून पाण्यामध्ये बुडून मेले. आणि तो शेठ ज्याने ठेवलेल्या स्पर्धेमुळे ते पोहणारे मेले, तो एकतर तुझा बाप असेल किंवा तुझे ते गुरुजी, ज्यांनी कसल्या कसल्या गोष्टी, कसले कसले विचार भरले तुझ्या डोक्यात.